आपण मेल्यानंतर चितेवर जात असतो ना, पण कधी कधी जास्त विचार केल्यामुळं, अति विचार केल्यामुळं जिवंतपणीच आपण त्या चिंतेमुळे चितेवर जाऊन बसतो. काहीकडे काहीच नाहीये पण ते मनात एकदम शांत जेवताना जीवन जगतात आणि काहींकडे सगळं काही आहे पण मनामध्ये फक्त ट्रेस ट्रेस ट्रेस. जी जेवढी यायची ती एवढी येणार आहे, पण तुमच्या हातात आहे. जर परिस्थिती चांगली असेल तरी पण तिला एन्जॉय करा आणि परिस्थिती खराब आली तर देवाला धन्यवाद म्हणा. भगवंता जब तू मुझे देता है ना तो भी छप्पर फाड़ के और मेरी भजाता है ना वो भी छप्पर फाड़ के. जर तुमच्या जीवनात आज उन्हाळा आहे तर गॅरंटी आहे पावसाळा येणार, आणि जर पावसाळा आहे तर येणार काळात हिवाळा येईल. ऋतू बदलत असतील. मग कधी कधी गरिबी, अमिरी, सुख दुःख, यश अपयश, चांगलं वाईट, ह्या सगळ्या काही गोष्टी जीवनामध्ये येत राहणार. आम्ही 4-5 जण बसलो होतो आणि गप्पा चालल्या होत्या. पण त्या गप्पामध्ये एक जण म्हटला, माझा एक फ्रेंड आहे, जॉब करतोय आणि त्याचं म्हणणं आहे की मागच्या जवळपास 1.5 वर्षापासून तो अतिविचार करतोय आणि अतिविचाराचा परिणाम एवढा झालाय की तो म्हणतो मला झोप येत नाहीये, माझ्या असं छातीवर लोड येतो, मला असं वाटतं मला अटॅक येऊ शकतो, बीपी हाय होणं, बीपी लो होणं, तसे जे सिम्पटम्स होतात, म्हणजे अंगाला घाम येणं. आणि हॉस्पिटलमध्ये पण दाखवलं. म्हटला तो ट्रेसमध्ये आज, म्हणजे सगळ्याच गोष्टीबद्दल तो अतिविचार करतो. स्वतःच्या आरोग्याबद्दल, स्वतःच्या करिअरबद्दल, म्हणजे भूतकाळाबद्दल जर गेला तर का, कशामुळं, कसं झालं, का झालं, मीच का, हे झालं तर, हे नाही झालं तर, असं होत गेलं तर, तसं होत गेलं तर, म्हणजे ह्या विचारावर असतो म्हणला कंटिन्यू. तर मग मला असं वाटलं की यार खरंच हा मोठा प्रॉब्लेम आहे का? कारण की तो एकाचाच विषय नाही आहे. आज जर पाहिलं तर आपल्याला मन दिलंय देवाने. मन आपला शत्रू पण आहे आणि मन आपला मित्र पण आहे. मग ज्या लोकांचं मन हे त्यांचा मित्र आहे ना, त्या मनाला कंट्रोल करतात, मनाला एका ठिकाणी लावतात. जे लोक डिसिप्लिन आहेत, ज्या लोकांकडे स्वप्न आहेत, ज्यांनी स्वतःला बिझी करून ठेवले, त्यांना भूतकाळ आणि भविष्यकाळात जायलाच वेळ नाही भेटत. पण जे लोक इनॅक्टिव्ह आहेत, ज्या लोकांकडे काही काम नाही आहे, कुठला टास्क नाही आहे, कुठला रोड मॅप नाही आहे, जर मन एमटीच असेल तर ते मन भूतकाळात भविष्यकाळात जाणार, म्हणजे तुम्हाला जगूनच देणार नाही. भूतकाळात पस्ताव्यामध्ये नेणार आणि भविष्यकाळात चिंतामध्ये नेणार. कारण की मनाला 2 पंख आहेत, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर मन आपण नाही आहेत. मन हे आपलं एक एम्प्लॉई आहे समजा. ह्या जगामध्ये जेवढे पण निर्माण केलेत ना ते मनानेच केलेत. मग हे निर्माण होण्यासाठी मनाला एकाग्र करावं लागतं आणि मनामध्ये एवढी पॉवरफुल शक्ती, एवढी पॉवरफुल ताकद आहे की जर तुम्ही त्याला कंट्रोल केलं तर सुईपासून तर फ्लाईटपर्यंत रॉकेट बनवू शकतं. इव्हन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आणलं गेलं. आणि जर मनाला कंट्रोल नाही केलं तर मन तुम्हाला कंसच्या स्थितीत नेऊ शकतं, रावणाच्या स्थितीत नेऊ शकतं. मनाने, तुमच्या विचाराने तुम्ही मरण पाहू शकतात. मग आता सध्याला प्रश्न हा आहे की खरंच ओव्हर थिंकिंग आपल्या आयुष्यासाठी चांगले आहे का? जर तुम्ही कुठल्या तरी विचाराला घेऊन ओव्हर थिंकिंग करत असता, त्याचं आउटपुट काहीच नाहीये, तर अशा विचाराने तुम्हाला टेन्शन येणार. पण जर तुम्ही एखाद्या जॉबमध्ये, एका बिझनेसमध्ये, कुठला एखादा व्यवसाय करताय, तुमच्या रिलेटेड थिंकिंग करताय तुम्ही, तर त्या थिंकिंग करावं लागतात. कधी क्रिया करण्याच्या अगोदर थिंक करावं लागतं. मी असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल, हे केलं तर ते होईल, ते केलं तर हे होईल. ह्या गोष्टीची तयार करावं लागते. शेवटी व्हिज्युअलाइज करावं लागतं, थिंकिंग करावं लागतं, थॉट प्रोसेस घालावं लागते. पण जे नातं चाललंय ते येणाऱ्या काळात नाही चाललं तर, मी ज्याच्यासोबत प्रेम करते किंवा मी जिच्यासोबत प्रेम करतोय ते आत्ता आहेत एकमेकासोबत चांगले, पण भविष्यात जर सोडून गेले तर काय होईल? किंवा भविष्यात एखादा आजार झाला तर काय होईल? किंवा आज तुमचा जॉब चालू आहे, तुमचं इन्कम पण चालू आहे, पण तुम्ही विचार करताय असं झालं तर, तसं झालं तर, हे होईल, मग ते होईल, मग असं होईल, मला धोका दिला तर, किंवा माझी इज्जत गेली तर. म्हणजे इमॅजिन करा तुमच्या आयुष्यामध्ये भूतकाळात तुम्ही जेव्हा जेव्हा जास्त विचार केले, तुमच्या आयुष्यात एखादं संकट आलं आणि त्या संकट जेव्हा तुमच्या आयुष्यात होतं त्यावेळेस तुम्हाला असं वाटत होतं फार मोठं संकट आहे. पण जेव्हा तुम्ही त्या संकटातून त्याला फेस केलं, वेळ थोडा जाऊन दिला, आता पुढे आल्यानंतर एवढा मोठा प्रॉब्लेम मला असं आता छोटासा वाटायला लागला असून तुम्हाला. मन हे तुमचा गुलाम आहे, तुम्ही मनाचे मालक आहात. जसं AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि माइंड, ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता एका क्लिकवर तुमच्यासोबत बोलतंय, एका क्लिकवर तुम्हाला पाहिजे तो डेटा देतंय. पण कसा, कुठून? आज जगामध्ये 700-750 कोटी पॉप्युलेशन आहे आणि आज सगळ्याच्या हातात मोबाईल आहे.
मागच्या 10 वर्षापासून तर मला वाटतं एका घरात 2-2, 3-3 मोबाईल आलेत, इंटरनेट कंपल्सरी झाले. तर हे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो डेटा तुमच्यापर्यंत आणतंय ना, ते कुठून आणतंय? मागच्या काही वर्षापासून जे आपण इंटरनेटवर टायपिंग करून टाकलंय, अपलोड करून टाकलंय, जो डेटा भरला गेलाय ना, तोच डेटा स्टोअर आहे क्लाउडमध्ये आणि तोच डेटा तुमच्या समोर AI आणतंय. जर काही गोष्टी तुम्ही यायला विचारल्या, फॉर एक्झाम्पल तुमच्या स्वतःचं कुठलंही इंटरनेटवर काहीच डिटेल नाहीये आणि तुम्ही त्याला विचारा, बघा AI सांगू शकतं का? नाही सांगू शकत. मग मन तुम्हाला ओव्हरथिंक कशाच्या बेसवर करायला लावतं? तुम्ही जे पिक्चर पाहताय, तुम्ही जे रीड करताय, तुम्ही ज्या सिरियल पाहताय, जे गाणे ऐकताय, जे भूतकाळ आहे तुमच्या आजूबाजूला, लहानपणापासून तुम्ही काय ऐकलंय, काय पाहिलंय, कुठले स्मेल घेतलेत, कुठले सेन्सेशन, सगळं तुमच्या अंतर्मनात स्टोअर आहे. सगळं रॉ मटेरियल म्हणून स्टोअर आहे. पण जेव्हा तुम्ही थिंकिंग करायला लागतात, तेव्हा तुमचं त्या रॉ मटेरियलच्या बेसवर तुम्हाला थिंकिंग तयार होतो. कारण की तुम्ही धोका पाहिलाय पिक्चरमध्ये, ब्रेकअप पाहिलाय, आजार पाहिलेत, जॉब जाताना पाहिले, बेइज्जत होताना पाहिले, हाणामाऱ्या करताना पाहिलंय, धोका देताना पाहिलंय. हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहिल्यात का नाही पाहिल्यात? लहानपणापासून आपण हेच पाहत आलो. आणि जे पण तुमच्या मनामध्ये आज स्टोअर आहे ना, ह्या मूव्ही मधला डेटा स्टोअर आहे. याच्यामधले मला वाटतं ॲटलिस्ट 2, 3, 4, 5% डेटा सत्य असेल. 95% डेटा खोटा आहे. आणि हा डेटा आपल्या ब्रेनमध्ये टाकला गेलाय. मूवीच्या थ्रू, सिरियलच्या थ्रू, सोशल मीडियाच्या थ्रू वेगळे लोक वेगळं मत व्यक्त करतात आणि आपण नोईंगली अननोईंगली आपल्या माइंडमध्ये त्या सगळ्या गोष्टी टाकून देतो. मग मला सांगा, AI ऑलरेडी डेटा टाकलेलाच भूतकाळच तुमच्या समोर आणून टाकते आणि मन पण तुम्ही जेव्हा ओव्हर थिंकिंग करतात, तर याचा अर्थ काय आहे की तुम्ही भूतकाळात ज्या इन्फॉर्मेशन ग्रॅब केल्या आहेत त्याच बेसवर तुम्ही थिंकिंग करतात. मी जर म्हणलं चला, तुम्ही कधीच विमानात नाही बसले आणि मी म्हणलं बिझनेस क्लासची फ्लाईट आहे, त्या सीटवर जाऊन बसायचं आणि व्हिज्युअलाइज करायचे आणि सांगायचं ते सीट कसं आहे. तुम्ही ऐकलं पण नाही, पाहिलं पण नाही, सांगू शकतात का? नाही सांगू शकत. एखाद्या विमानात बसला, एखाद्या व्यक्तीला म्हणलं चला रॉयल्स रॉयमध्ये बसल्यावर कसं वाटेल, फील करत, त्याला माहीतच नाही रॉयल्स रॉय कशी, कुठं कधी ऐकलंच नाहीये, तो थिंकिंगच नाही करू शकत. मला असं वाटतं की ओव्हर थिंकिंग हे घातक आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी पण घातक आहे. ह्या जगातले सगळेच लोक जे ओव्हर थिंकिंग करतील त्यांच्या आयुष्यातला वर्तमान काळ ते गमवतील आणि एक एक दिवस वाया जाईल. कृष्णगीतेमध्ये म्हणतात की कर्म आपल्या हातात आहे, फळं आपल्या हातात नाहीये. आपल्या आयुष्यात जे होणार ते होणार आहे, आपल्या हातात रिझल्ट नाही आहेत, आपल्या हातात ॲक्शन्स आहेत. तर फोकस कशावर केला पाहिजे? ॲक्शनवर केला पाहिजे. आजचा दिवस मनापासून जगले पाहिजेत. मग आता आपण या ओव्हर थिंकिंगला स्टॉप कसं करू शकतो? तर मग लूपला कॅच करावं लागेल. आपल्या आतमध्ये जे विचार येऊ राहिले त्या विचाराला आपल्याला चेक करावं लागेल की कुठले विचार येऊ राहिले. जसं की जिकडं फोकस जातो तुमचा तिकडे एनर्जी फ्लो होते. म्हणजे जर तुम्ही एका गोष्टीवर तुमचं लक्ष गेलं तिकडे एनर्जी जाणार म्हणजे जाणार. तर मग लक्षात घेणं गरजेचं आहे कोणत्या विचारावर मी विचार करतोय. फॉर एक्झाम्पल, असा एक आजार आहे आणि मी बघितलंय ह्या आजारामुळं असं होतं, यांचं झालं त्यांचं झालं, असं पण व्हायचं. ओके, माझा पार्टनर आहे, मला धोका देतोय असं मला वाटतंय, कारण की मी पाहिलंय, होऊ शकतं, चीट करू शकतो. तर मन काय करतं, त्या व्यक्तीने त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन तुमच्या माइंडसमोर आणून ठेवायला लागतं. कारण की तुम्ही जर म्हणले यस आय कॅन, तर तुम्ही करू शकता. तुम्ही जर म्हणले आय कांट, तुम्ही नाही करू शकत. तुम्ही म्हणले राईट आहे तर राईट, तुम्ही म्हणले जर रॉंग आहे तर रॉंग. जर तुमच्या मनाला तुम्ही जर दिशा दिली, विचार करायला लावलं, जसं एखादा म्हणतात ना बैलगाडी, त्याला व्यसन नाहीये, लगाम नाहीये त्या घोड्याला, तर तो घोडा पुढं पण पळू शकतो. मग बिन लगामचा घोडा जर तुमच्या मनाला तुम्ही ठरवलं, तर त्या मनामध्ये जर विचार आले, त्या विचारावर विचार करत गेलात, तर जसं म्हणतात ना, मनामध्ये तुम्ही एक समुद्रामध्ये एक जेट स्की मस्तपैकी स्वप्नामध्ये आत घेऊन गेले. तुम्ही आज जवळपास 1 तास ट्रॅव्हलिंग करत समुद्राच्या आत गेले आणि आत गेल्यावर कळलं की कोणीच साथीला नाही आहे आणि सगळीकडून फार मोठा तुफान आलाय आणि त्या तुफानात तुम्ही स्वतःला तुमची ती जेटस्की वाचायचा प्रयत्न करतात. त्या लाटाच्या खाली तुम्ही डुबलात आणि ती जेटस्की इकडं पळून गेली आहे. तुम्ही फार तडफड लागलात आणि इकडून तुम्हाला कळलं की मोठा शार्क मासा तुम्हाला खाण्यासाठी करून आलाय आणि तुमचा ते पाय पकडलाय आणि पायात कुठलं रक्तबंबाळ झालाय, आजूबाजूला सगळं रक्त आहे, तुम्ही ओरडतात मोठ्याने, फार म्हणजे अक्षरशः तुमचा श्वास कोंडला गेलाय, आता असं वाटतंय की संपली लाईफ. मग त्या क्षणाला तुम्ही जेव्हा झोपेतून उठून जागे होतात आणि बघतात अरे काहीच नाहीये, तुम्ही तर ओके. असंच आहे जेव्हा तुम्ही ओव्हर विचारात जातात आणि तुम्ही विचारावर लक्ष देतात की मी पुढे चालली माझी गाडी, कुठं विचार घेऊन जाऊ राहिलोय माझा,
निगेटिव्ह विचार केला तर तुम्ही कित्येक घंटे काही विचार करू शकतात. जर तुम्ही गाडी चालवली आणि चालवत राहिले रॉंग दिशेला तर तुम्ही रॉंग दिशेला जाऊन पोहोचणार आहे. पण जर तुम्ही अवेअर राहिलात की मी जे चाललोय ते डायरेक्शन बरोबर आहे का, मला कुठं जायचंय, तर तुम्ही चुकणार नाही. पहिली गोष्ट की तुम्ही जे विचार करताय त्या विचारावर लक्ष घाला, चेक करा त्याला, पकडा त्याला, थांबवा त्या विचाराला. पहिली स्टेज काय आहे, विचाराला पकडा, चेक करा की विचार कुठं चालले. दुसरा पार्ट, ब्रीथ डीपली. श्वास आत, श्वास बाहेर. तर श्वास आत घेताना तुम्ही 4 सेकंद आत घेऊ शकता, हळूहळू 4 सेकंद होल्ड करू शकताय आणि 6-7 सेकंद सोडू शकताय. त्यानंतर तुम्ही बॉक्स ब्रीदिंग पण करू शकताय. 4 सेकंद आत घ्या, 4 सेकंद थांबवा, 4 सेकंद सोडा आणि सोडलेल्या श्वासात तुम्ही थांबा. याच्यामुळे काय होतं, बॉडीमध्ये ऑक्सिजन होतो आणि ऑक्सिजन जेव्हा बॉडीला सगळीकडे भेटायला जात होतं, लक्ष केंद्रित आपलं कुठं होतं, आपल्या बॉडीवर होतं आणि चांगलं फील व्हायला लागतं. नेक्स्ट स्टेप आहे याच्यामध्ये, जे तुमच्या मनामध्ये विचार वाटतं की तुम्हाला असं झाल्यावर असं होईल, असं झाल्यावर असं होईल. कारण की ते सगळे विचार पेपरवर आणा आणि पेपरवर आणल्यानंतर तुम्हाला कळतं हे मी का लिहू राहिलोय, हे मी कसं लिहू राहिलोय. कारण की फक्त मनामध्ये गोंधळ उडतो कधी कधी. सगळे जगातले यशस्वी लोक, जे टॉप परफॉर्मर लोक आहेत ना, त्यांच्या विचाराला पेपरवर आणतात. आणि जेव्हा विचाराला पेपरवर आणलं जातं ना, तर क्लिअरिटी भेटायला लागते. म्हणजे आपली जी गुंतागुंत होती, बऱ्याच वेळा आपण एका विचारावर असतो, 12 तास विचार केलं, पण विचार करत 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 ती एनर्जीमध्ये आतमध्ये जे माइंडचं फार कन्फ्युजन झालं असतं, फार कचरा जायला असतो ना, त्याचं कॉम्प्लिकेशन वाढतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटतं की एखादी घटना घडली तर तुम्हाला ॲटोमॅटिक कळू शकतं की तुमच्याकडे मार्ग ओपन असतात, पण कधी कधी मन ते मार्ग तुम्हाला दाखवत नाही. कारण की मनाला तुम्ही दाखवण्यासाठी ऑर्डर देत नाही. कारण की गुगल मॅपला ॲड्रेस टाकल्यावर गुगल मॅप तुम्हाला पाहिजे तिथं घेऊन जाऊ शकतो. तसंच मन आहे, तुम्ही टाकताना तिथं तुम्हाला घेऊन जाईल आणि नाहीच टाकलं ना तर सगळ्या जगाचा नकाशा तुम्हाला दाखवून. तर थर्ड स्टेज हे त्या विचारांना नोट डाऊन करा. त्यानंतर फोर्थ स्टेज आहे काय, की तुम्ही छोटीशी ॲक्शन घ्यायला चालू करा. टेक स्मॉल ॲक्शन्स. जेव्हा तुम्ही ॲक्शन घेतात ना, तर लई मोठ्या मोठ्या ॲक्शन नाही, छोटे छोटे ॲक्शन घ्यायला लावा. तुम्हाला जर ह्या गोष्टीमधून बाहेर निघायचं असेल, या विचारायच्या, तर तुम्हाला स्वतःला बेजी करावं लागेल. कारण की तुम्ही जर बेजी झालात तर बाकीचं वेळच नाही भेटावा विचार करायला. मी एका व्यक्तीला विचारलं, काय मग आता भूतकाळाचं काही टेन्शन वगैरे? नाही सर, मी आता त्याच्यावर विचारच नाही करत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जर विचार केला चुकीच्या गोष्टीवर, जसं जाळामध्ये हात घातला तर पोळणार आहे, लाईटला हात लावला तर करंट बसणार आहे, तसं तुम्ही चुकीच्या विचाराला मनाला लावलं, गंदगीमध्ये हात घातला तर वास येणारच ठरला. आणि याच्यात 5वी स्टेज काय आहे की तुम्ही एक लिमिट सेट करा विचाराला, की किती वेळ विचार करणार. रिमाइंडर लावून टाका, बाबा मला या विचारावर असा विचार करायचं, ॲटलिस्ट 3 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, त्याच्यापेक्षा पुढे गेले नाही पाहिजेत. तेवढ्या वेळात तुम्ही म्हटले पाहिजे येस चलो डन, पुन्हा आपण ट्रॅकला आलो पाहिजे. जसं आपण आपल्या किचनमध्ये जे कुकिंगचे आयटम असतात, मसाले वगैरे, जेव्हा पाहिजे तेव्हाच वापरतो ना. मग आपल्या आयुष्यात सगळीकडे सगळ्या काही गोष्टी भरलेल्या आहेत, तर तुमच्या मनामध्ये पण वेगवेगळे कप्पे तुम्हाला करावे लागतील. 6वी स्टेप काय आहे, तर तुम्हाला स्वतःला ट्रेन करावं लागेल एकाग्र राहण्यासाठी, फोकस करण्यासाठी. फोकस ऑन व्हॉट यू कॅन कंट्रोल, नॉट व्हॉट यू कांट. तुमच्या हातात जे आहे ना, तुम्ही त्याला कंट्रोल करू शकतात. तुमच्या हातात जे नाही आहे ना, तुम्ही त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्नच नका करू. तुमच्या हातात काय आहे, पॉझिटिव्ह विचार करणं, कर्म करणं, फॉरगिव्ह करणं, चांगला विचार करणं. आपल्या हातात रिझल्ट नाही आहे हातामध्ये. तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या काळात जर काही गोष्ट गमवणार असाल, काही लॉस होणार असाल, कोणी सोडून जाणार असेल, कुठली काही गोष्ट तुमच्या हातातून सटकणारी असं तुम्हाला वाटलं, तर फिअर तयार होतं, एन्झायटी तयार होती, टेन्शन तयार होतं. तर मग मला असं वाटतं, ह्या जगामध्ये व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती तर परमनंट नाही आहे. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत एन्जॉय करा त्या गोष्टीला, फील करा त्या गोष्टीला, एक्सपिरियन्स करा त्या गोष्टीला. कारण की नवीन कपडा जुना होणार आहे, नवीन गाडी जुनी होणार आहे, शरीर हळूहळू म्हातारं होणार आहे, सूर्य पण प्रकट होतो, हळूहळू मावळतो, झाड पण बघा ना ऋतूमध्ये त्याचं काय करतं, पत्ते गळतात. तर आपल्या आयुष्यामध्ये पण आपले नातेसंबंध असो, आपलं सौंदर्य असो, आपले आरोग्य असो, आपलं करिअर असो, आपलं रिस्पेक्ट असो, पोझिशन असो, वस्तू असो, ह्या सगळ्या गोष्टी एक लेवलला त्यांची व्हॅलिडिटी पूर्ण झाल्यावर ते एक्सपायर होणार आहे. जेव्हा व्हायच्या तेव्हाच होणार आहेत. आपण मेल्यानंतर चितेवर जात असतो ना, पण कधी कधी जास्त विचार केल्यामुळं, अति विचार केल्यामुळं जिवंतपणीच आपण त्या चिंतेमुळे चितेवर जाऊन बसतो. मग मला असं वाटतं, एखाद्या व्यक्तीकडे काहीच नाहीये,
काही नाहीये, संध्याकाळी खायचं वांद आहे, फक्त आज जेवण भेटलंय चोर आहे, आणि मस्त बायको तू झोपून जाऊ राहिला आरामात, तो मोमेंट एन्जॉय करतोय, अंगावर घ्यायला पण कपडे नाही आहेत, त्या थंडीला पण फील करतोय, त्या श्वासाला फील करतोय, काही घेणं देणं नाही पुढं काय होईल, तो त्याचं जीवन एन्जॉय करू राहिला त्या काळात. पण एखाद्या व्यक्तीकडे मस्त बाईकी त्याचं घर आहे, छोटीशी बाईक आहे, मुलं येतं, सायकल आहे, मस्त बाईकी व्यवस्थित त्याचं घर त्याच्या कमाईवर चाललंय, माहीत नाही उद्या काय होईल, पण आज त्याच्याकडे असं काही आहे की तो काम करून त्याच्या स्वतःचं, परिवाराचं, आईवडिलाचं पोट भरू शकतो. पण जर का तो ओव्हर थिंक करायला लागला कसं होईल, तर मग गडबड आहे. आणखीन एक केस, ज्याच्याकडे जवळपास करोड रुपये, सगळ्या काही गोष्टी त्याच्याकडे पडल्यात, गाडी आहे, घर आहे, नाव आहे, मान आहे, सन्मान आहे, पण मनामध्ये कुठेतरी फार घाणेरडे विचार चालले, मनामध्ये फार गिल्ट चाललंय, मनामध्ये कुठेतरी षड्यंत्र चाललंय, मनामध्ये फार ओव्हर थिंकिंग चालली आहे. मग 2-4 करोडच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे, 2-4 करोडची प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे, पण आज जवळपास 1, 2, 4, 5 दिवसामधून मनामध्ये फार दलदल चालली आहे. तर असा व्यक्ती जीवन जगतोय का? म्हणजे मटेरियल सगळ्या गोष्टी ओके असून सुद्धा माइंड बिघडलेला आहे. तुम्ही जे 2-4 दिवस तुमच्या आयुष्यातले वाया घातले ते भिकाऱ्यासारखे घातले, स्ट्रगल सारखे वाया घातले. मग मटेरियल भौतिक जगातल्या गोष्टी तुमच्याकडे किती आहेत, पण तुमचा माइंडसेट डिपेंड करतो की त्या गोष्टीसोबत तुमचा माइंडसेट शांत असेल तर तुम्ही तो जीवन जगलात, नाही तर ते कॅलेंडरचे डेट्स आहेत. काहीकडे काहीच नाहीये पण ते मनात एकदम शांत जेवताना जीवन जगतात, चेहऱ्यावर हास्य, आनंद आहे, शांत झोप लागते. आणि काहींकडे सगळं काही आहे पण मनामध्ये फक्त स्ट्रेस. त्यांना झोपण्यासाठी झोपेची गोळी खावा लागेल, कधी लत वेगळ्या, कधी सिगरेट, कधी दारू, कधी वेगळे हॅबिट्स, झोप येत नाही, स्क्रोल करावं लागतं, व्हिडिओ पाहावं लागतात. अशा काही गोष्टी जर तुम्ही जगत असाल तर लाईफ जी 60, 70, 80 वर्षाची लाईफ आहे, फार शॉर्ट पिरियड लाईफ आहे. ह्या लाईफमध्ये तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की खरंच मी जगतोय का बस जीवन कटवतोय. आणि जर तुम्ही जीवन कटवत असाल, म्हणजे जीवन घालत असाल, टाइमपास करत असाल, तर हे मौल्यवान व्हॅल्युबल ह्युमन लाईफ जी भगवंताने दिली आहे ह्या भौतिक जगातून मुक्त होण्यासाठी. पण आज भौतिक जगात सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या मिळवण्यासाठी एकाग्र व्हावं लागतं, डिसिप्लिन यावं लागतं, मेहनत करावं लागते, संघर्ष करावा लागतो. आणि अशा काळामध्ये तुम्ही ते सगळं सोडून फक्त भूतकाळात काय झालं, भविष्यकाळात काय होणार, तो काय आणि तसं का, त्याने असं का केलं, हे सगळे अज्ञानाचे पुत्र आहेत. जसं अंधारामध्ये काही दिसत नाहीये ना, जसं अज्ञानी माणसाला पण हे सगळे आजार व्हायला लागतात. कारण की अज्ञान माणूस ओव्हरथिंक करतो, अज्ञान माणूस द्वेष तयार करतो, भय तयार करतो, स्वतःच्या अहंकारामध्ये राहतो, भूतकाळात राहतो, नाही तर भविष्यकाळात राहतो. तर मला असं वाटतं ह्या अज्ञानातून मुक्त व्हा आणि सांगितलेल्या स्टेप फॉलो करा. जीवनामध्ये तुम्ही चांगला विचार करा अथवा वाईट विचार करा, जे होणार आहे तेच होणार आहे. जे नातं जिथपर्यंत टिकणार आहे तिथपर्यंत टिकणार आहे, जे शरीर जिथपर्यंत भगवंत देणार आहे तिथपर्यंत राहणार आहे, जे रिस्पेक्ट, मान सन्मान, जी पोझिशन जिथपर्यंत तुमच्यासोबत असणार आहे त्या असणार आहेत. तो व्यक्ती, ती वस्तू, ती परिस्थिती जी जेवढी यायची ती एवढी येणार आहे, पण तुमच्या हातात आहे. जर परिस्थिती चांगली असेल तरी पण तिला एन्जॉय करा, आणि परिस्थिती खराब आली तर देवाला धन्यवाद म्हणा, भगवंता जब तू मुझे देता है ना तो भी छप्पर फाड़ के, और मेरी भजाता है ना वो भी छप्पर फाड़ के. जर तुमच्या जीवनात आज उन्हाळा आहे तर गॅरंटी आहे पावसाळा येणार, आणि जर पावसाळा आहे तर येणार काळात हिवाळा येईल. ऋतू बदलत असतील. मग कधी कधी गरिबी, अमिरी, सुख दुःख, यश अपयश, चांगलं वाईट, ह्या सगळ्या काही गोष्टी जीवनामध्ये येत राहणार आहेत. जसं अंधार आहे तर दिवस आहे, सुख आहे तर दुःख आहे, अपयश आहे तर यश पण आहे, गरिबी आहे तर श्रीमंती पण आहे, आनंद आहे तर दुःख पण आहे. मग डिपेंड करतं तुम्ही स्वतःला अपलिफ्ट करा. कारण की आपण प्राणी नाही आहेत, आपण माणसे आहेत, आणि माणसाला मन दिलंय. या मनाने आज जर बघितलं तर जगात फार मोठे निर्माण केले आहेत. आणि मला विश्वास आहे तुम्ही स्वतःची काळजी घेताल, परिवाराची काळजी घेताल, ह्या सोसायटीसाठी काहीतरी चांगलं करताल, आणि जे जन्म झालाय आणि हे पूर्ण जीवन शरीर सोडेपर्यंत प्रत्येक दिवशी तुम्ही मनापासून जगणार. तर लास्टचा संदेश, प्रत्येक विचारावर तुमचं नियंत्रण ठेवणं आवश्यक नाहीये, पण विचारांनी तुमच्यावर नियंत्रण ठेवणं थांबवणं फार गरजेचं आहे. कारण की जर विचार तुमच्यावर हमी झाले तर लाईफ माहीत नाही. जसं म्हणतात ना, घोडाचा लगाम तुटला तर घोडा कुठं पण घेऊन जाऊ शकतो. सो मन शांत करा, ॲक्शन करा, शांत आयुष्य जगा, आणि ज्या डिझायरसाठी, ज्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जगात आलात
त्याच्यासाठी झगडा, यश येईल, अपयश येईल, मान येईल, अपमान येईल, नो प्रॉब्लेम. रोज सकाळचा सूर्य उगतो ना, एव्हरीडे बाउन्स बॅक. आणि मनापासून कार्य करा, कुठल्याही जीवाला दुःख न देता, त्रास न देता तुम्ही आनंदाने जगा आणि लोकांना आनंद द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, याच्यातून तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटलं असेल, तर तुमच्या फ्रेंड रिलेटिव्हमध्ये जर याची कुणाला गरज असेल तर त्यांना आवर्जून सेंड करा, त्यांना पण आनंद भेटेल.